जय श्री माताजी. श्री मातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करायचे. श्री मातांना पाहायचंय. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. एकाग्रतेनं आपण श्री मातांना पाहायचंय. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. सहजमध्ये भक्तिपूर्वक श्री मातांना पाहूया. आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधील नसामधून चैतन्य खेचून घेण्याचा प्रयत्न करूया. जे काही चैतन्य श्री माताजी आपल्याला देत आहेत ते आपण शोषून घेऊया एकसारखं. श्री मातांच्याकडे पाहत असताना आपल्या डोक्यातले सगळे विचार आपण काढून टाकायचे. आपलं डोकं मोकळं आणि हलकं ठेवायचं. त्या आत्मिक शक्तीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. स्पिरिच्युअल लेवल. आपलं डोकं मोकळं आणि हलकं होतंय याकडे पण आपलं लक्ष पाहिजे. सहजमध्ये श्री मातांना पाहायचं. लक्ष व्हायब्रेशन्स वरती. पहाटेच्या वेळेला आपण जास्त हालचाल करायची नसते. फक्त श्री मातांना पाहायचं आणि बसायचं आहे. काही विचार नकोत, कुठले अटॅचमेंट नको, काही करायचं नाही. फक्त शांत चित्तानं श्री मातांच्याकडे पाहत बसून राहायचं आहे. आता आपला उजवा हात श्री मातांच्याकडेच असू दे. डावा हात पालथा जमिनीवरती ठेवायचा. आपला उजवा हात श्री मातांच्याकडे, डावा हात पालथा जमिनीवरती. या ठिकाणी आपण श्री कार्तिकेयांचा मंत्र म्हणूया. मंत्र म्हणत असताना लक्ष उजव्या मूलाधार शक्ती केंद्रावरती लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. हातातील उजवं मूलाधार चक्र आणि शरीरातील उजवं मूलाधार चक्र या दोन्हीकडे लक्ष देऊन आपण कार्तिकेयचा मंत्र म्हणायचा आहे. बघायचं आहे श्री मातांना, पण लक्ष मात्र त्या चक्रावरती ठेवण्याचा प्रयत्न करायचा. श्री कार्तिकेय.
त्वमेव साक्षात् श्री कार्तिकेय साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. लक्ष कार्तिकेय तत्वावरती ठेवायचं आहे, म्हणजे त्या चक्रावरती ठेवायचा प्रयत्न करूया. उजव्या हातातील कार्तिकेय तत्व म्हणजे मूलाधार चक्र आणि शरीरातील मूलाधार चक्र. आणखी एकदा आपण श्री कार्तिकेयांचा मंत्र म्हणूया. ओ त्वमेव साक्षात् श्री कार्तिकेय साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. लक्ष मूलाधार चक्रावरतीच, पण बघायचंय श्रीमातांच्याकडे. या सर्व गोष्टी आपण श्रीमातांना पाहत करायच्या आहेत, म्हणजे त्या चक्राची आपल्याला जाणीव झाली पाहिजे, त्या देवतेची जाणीव शक्यतो व्हावी आपल्याला. आपल्यातील कार्तिकेयांचं तत्व जागृत व्हावं म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करतोय. पण डोळे उघडे ठेवून श्रीमातांना पाहत. त्यानंतर आपला डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात हृदयावरती ठेवायचा. आपला डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे. बघायचं आहे आपण श्रीमातांना. या ठिकाणी आपण शिवपार्वतीचा मंत्र म्हणूया. त्वमेव साक्षात् श्री शिवपार्वती साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. या ठिकाणी आपण हृदय चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे, ज्या ठिकाणी शिवपार्वतींचं स्थान आहे. बघायचं आहे श्रीमातांना, पण लक्ष मात्र त्या चक्रावरती केंद्रित करायचं आहे आपल्याला. आणखी एकदा आपण शिवपार्वतीचा मंत्र म्हणूया.
त्वमेव साक्षात् श्री शिवपार्वती साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. त्या तत्वावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आपलं, शिवपार्वतीच्या तत्वावर. बघतोय श्रीमाताईना, हात हृदयावरतीच आहे, कुठलाही विचार डोक्यामध्ये नाही, कुठली अटॅचमेंट आपण ठेवलेली नाही, फक्त वर्तमान काळामध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता समोर ज्या श्रीमाताजी बसलेल्या आहेत त्यांच्याकडे पाहत आपण आपला उजवा हात हृदयावरती ठेवलेला आहे, त्या तत्वात जाण्यासाठी, आत्मतत्वात जाण्यासाठी. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचं आपण गोल. हे करत असताना लक्ष टाळूवरती ठेवायचे, डोळे उघडेच असू देत, डोळे उघडेच ठेवायचे, फक्त हात दाबून शिस्तीत फिरवायचं आहे आपल्याला आणि चित्तानं लक्ष द्यायचं, डोळे उघडे ठेवून. या ठिकाणी आपण सहस्त्रार स्वामिनीचा मंत्र म्हणूया. त्वमेव साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. हात दाबून फिरवत असताना लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करत करत हात फिरवायचा आपला. नाहीतर नुसता हात ठेवतोय आपण, फिरवतोय आणि लक्ष दुसरीकडे असेल तर त्याचा उपयोग होत नाही. या ठिकाणी शरीर, मन, बुद्धी आणि चित्त ही एकाग्रतेने एकत्र आणायचे असतात. म्हणून आपलं चित्त ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी द्यायचंय. आता हे करत असताना आपण शिस्तीत डोळे बंद करायचे, हात तिथेच असू दे, हात फिरवतोय आपण टाळूवर, लक्ष डोळे बंद करून त्या ठिकाणी ठेवायचं आणि हात फिरवायचा, शिस्तीत टाळूवरती फिरवायचं. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. देवीला आवाहन करतोय आपण, हात फिरवत फिरवत. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे आपल्याला, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचंय. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का? डोळे बंद करून आता बघतोय आपण, उजव्या हातानं पाहतोय की टाळूतून आपल्याला चैतन्याच्या लहरी जाणवतात का? हात गोल फिरवून पण बघायचंय वर, टाळूच्या वर, कारण जाणीव होणं महत्वाचं आहे. पहाटेच्या वेळेला काही वेळेला जाणीव होत नाही तरी देखील साधक तसेच बसतात आणि झोपेच्या अधीन होतात, असंही होऊ शकतं. हे होऊ नये म्हणून सतर्कतेनं, सावधानतेनं आपण ध्यानधारणा करायची असते. हात खाली घेऊया,
आता पाहूया, आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का? हे बघणं महत्वाचं आहे. म्हणजे तिथं जाणीव होणं महत्वाचं आहे. जाणीव होणं हे महत्वाचं आहे. कारण जाणीव झाली तर आपलं चित्त त्या ठिकाणी जाणार आहे. जर नाही जाणीव झाली तर चित्त जाणार नाही. आणि आपण बसायचं म्हणून मग ध्यानाला बसतो. असं होऊ नये. यासाठी जाणीव होऊन त्या जाणीवेकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणून एकाग्रतेनं पाहायचं आहे श्रीमाता शस्त्राच्या वरती. एकाग्रतेनं. कारण पहाटेच्या वेळेला आपोआपच एकाग्रता आलेली असते. आणावी लागत नाही. फक्त आपण डाव्या बाजूला झुकू नये याची मात्र काळजी घ्यावी लागते. कारण डावीकडे झुकलो की आपण झोपेमध्ये जाऊ शकतो. ध्यानाच्या वेळेला सतर्कता पाहिजे, अलर्टता पाहिजे, की मी काय करतोय? इकडे लक्ष पाहिजे. आता आपली कुंडलिनी शस्त्राचं भेदन करून वर आलेली आहे. तर ती केवढ्या वर आलेली आहे ते पाहायचं आहे फक्त आपल्याला, बाकी काय करायचं नाही. फक्त साक्षी भावानं तिला पाहायचं आहे. काही विचार नाही आहे डोक्यामध्ये. काही नाही आहे. हात आपली श्रीमातांच्याकडे आहे सरळ. व्हायब्रेशन्स वरती पण लक्ष ठेवतोय, कारण चित्त कुठे जाते त्याबरोबर आपल्या हातावरच्या व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतील. चित्तावरती कळतं. लक्ष कुठे आहे, चित्त कुठे आहे, त्याच्यावर समजणं आवश्यक असतं. सहजमध्ये आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर आली. आता ती किती वर आली हे आपण स्वतः तपासून पाहायचं. काही जणांची नुसताच वर येते, पण अगदी वर जाते की नाही हे कळत नाही. काही जणांना फक्त कुंडलिनीनं शस्त्रार्थ छेद घेतलाय एवढं कळतं, पुढे काही समजत नाही. अशा गोष्टी घडत असतात. म्हणून अगदी सूक्ष्मामध्ये लक्ष ठेवायचं की सहस्त्रारामधून आपली कुंडलिनी तर गेली, परंतु कुठेपर्यंत वर आली ते चेक करायचं, बघायचं खरोखर वर कितीपर्यंत आली बाबा. एक अर्धा फूट आली का, की 1 फुटावरती आली, बघायचं. स्वतः पाहायचं. कारण हे बघणं फार महत्वाचं आहे. कारण आपण उच्च स्थितीला जात असताना लक्ष कुंडलिनीकडे असायला पाहिजे. इमॅजिन करत नाही आहे आपण. प्रत्यक्ष कुंडलिनीचं जे जागरण आहे ते समजणं आवश्यक आहे. अंधानुकरण आपल्याला करायचं नाही आहे. प्रत्यक्षात त्या कुंडलिनीकडेच लक्ष देणं गरजेचं असतं. आता ही जाणीव आणखी बळकट होण्यासाठी, जेव्हा ही जाणीव आणखी वाढायला पाहिजे आता शस्त्रामधली, तर काय करायचं, आपला डावा हात लिव्हर वरती ठेवायचा आहे. लक्ष मात्र वरतीच ठेवायचं आहे, खाली यायचं नाही. कारण जाणीव वाढली पाहिजे शस्त्रामधली. यासाठी आपला डावा हात लिव्हर वरती. आता लिव्हर कुठे हे आपल्याला काही वेळेला लक्षात येत नाही. आपण कुठेही हात ठेवतो, वाटतं लिव्हर तिथेच आहे. आपली जी बरगडी आहे त्या बरगडीतला आपलं जे विशुद्धीचं बोट आहे ते शेवटच्या बरगडीच्या हाडाला लावायचं. आणि 3 बोट जी आहेत ती थोडीशी आतल्या बाजूला दाबून धरायची. आणि डाव्या बाजूला थोडंसं डावीकडे, फार उजवीकडे जायचं नाही आपल्याला. बरगडीच्या डाव्या विशुद्धी चक्राचं जे बोट आहे ते शेवटच्या बरगडीला लावायचं. हाड जे आहे शेवटचं बरगडीचं तिथे बरोबर ते बोट लावायचं. आणि बाकीची जी 3 बोट आहेत ती थोडीशी आतल्या बाजूला दाबून धरायची वरच्या दिशेनं. म्हणजे लिव्हर कसे आहे, थोडंसं बरगडीच्या वरच्या बाजूला आणि थोडंसं बरगडीच्या खालच्या बाजूला असं तिचं स्थान असतं.
ती एकदम खाली नाहीये. काही वेळेला आपल्याला वाटतं बाबा एकदम खाली आहे. कुठेही आपण हात ठेवतो. तसं करायचं नाही. बरोबर त्या लिव्हरवरती हात ठेवला तरच त्या लिव्हरला व्हायब्रेशन जातील आणि लिव्हर कार्यक्षम होईल. म्हणजे संतुलनामध्ये येईल ते. आता लक्ष शस्त्रारच्या वरच आहे आपलं. म्हणजे आपली कुंडलिनी शस्त्रारचं भेदन करून वर येत आहे. तिकडं आपलं लक्ष आहे आणि ते अधिक प्रभावी व्हावं, तिथं कळावं आपल्याला, जास्तीत जास्त जाणीव व्हावी म्हणून आपण हात लिव्हरवरती ठेवलेला आहे. बघायचं आता जाणीवेमध्ये वाढ झाली का, गारवा जास्त जाणवलं का, कारण हिट जे होत असतं आपलं हिटिंग ज्याला म्हणतो, काही वेळेला गरम येतं, काही वेळेला बधीर झाल्यासारखं वाटतं टाळू, म्हणून आपण हात लिव्हरवरती ठेवलेला आहे, डावा हात. उगीच हात ठेवलेला नाहीये, त्याचं कारण कळलं पाहिजे. का ठेवायचा हात, कशासाठी ठेवायचा? कारण लिव्हरचं जे टेम्परेचर आहे ते ठरलेलं आहे आणि त्या टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचर असून उपयोग नाही आणि त्या टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचर असून उपयोगाचं नसतं संतुलनामध्ये. म्हणून आपण हात ठेवून चैतन्य देतोय लिव्हरला, ते आपोआप होतं क्रिया. पण आपलं चित्त शस्त्रारच्या वरती असावं. आता बघूया किती वर कुंडलिनी आली पुन्हा. आपली जाणीव वाढली का मगासपेक्षा हे बघणं गरजेचं आहे. का उगीच आपण हात ठेवून बसलोय, का आपल्याला गुंगी येते, हे बघणं गरजेचं आहे. सतर्कता, सतर्क पाहिजे. जे आपण करतोय ते कळलं पाहिजे, मी काय करतोय. मी कडे लक्ष पाहिजे, म्हणजे आत्म्याकडे लक्ष पाहिजे. आत्मा खरोखर जागृत आहे का, खरोखर त्याची जाणीव होते का, आता किती फुटावरती होते ते बघायचं आहे. सूक्ष्मामध्ये हे बघणं फार महत्वाचं आहे. हळूहळू आपली कुंडलिनी वरती येते का बघायचं, आणखी वर उचलायची तिला. 1 फुटापेक्षा पण जास्त, 2 फुटावरती, 3 फुटावरती येते का बघायचं सहजमध्ये. विचार न करता निर्विचारितेमध्ये फक्त तिच्या हालचालीकडे लक्ष आहे आपलं. ती जशी वर येते तसं आपल्याला अधिकाधिक आनंदाची प्राप्ती होत असते आणि तो आनंद आत्म्याचा आनंद असतो. निरानंद म्हणतो त्याला, सच्चिदानंद म्हणतो. बघा, सत्य, चित्त आणि आनंद. सत्य समजलं चित्ताला तर चित्त आनंदी होतं, बरं वाटतं, समाधान वाटतं की कुंडलिनी शस्त्रारच्या वर आहे. आता आपल्याला जी कुंडलिनीची जाणीव होते, ती जाणीव केवढी होते हे बघणं पण महत्वाचं आहे. बरोबर का, अगदी बारीक धार आहे, जसं कारंजा उडतो, परंतु एक बारीक पुंगळी असते, पुंगळी माहिती आहे, त्या पुंगळीतून फोर्सने पाणी किती येते माहिती आहे आपल्याला, अगदी बारीक. तशी जाणीव होते का त्याच्यापेक्षा जास्त जाणीव होते ते बघायचं आपल्याला. म्हणजे शस्त्रार मधलं जे ब्रह्मरंध्र आहे ते ब्रह्मरंध्र किती प्रमाणात व्याप्त झालेलं आहे ते बघणं आवश्यक आहे आणि तेवढ्या व्याप्तीतून कुंडलिनी कशी वर येते फोर्सने ते पाहायचंय आम्हाला. म्हणजे लक्ष शस्त्रारमधून येणाऱ्या परम चैतन्याकडं आणि वरच्या दिशेने लक्ष ठेवायचंय 3 फुटापर्यंत. कारंजा कसा आहे तसा. मग त्याचा व्यास किती आहे ते पाहायचंय आम्हाला, की त्याची व्याप्ती वाढली का, तिची जाणीव वाढली का हे बघणं गरजेचं असतं. म्हणून शस्त्रारमध्ये त्याची व्याप्ती वाढत कुंडलिनी शस्त्रारच्या वर उचलायची आम्हाला. म्हणजे त्याची जाडी वाढली पाहिजे. जाडी, ब्रह्मरंध्राची जाडी किती जाड आहे ते बघायचं आणि मग वरती लक्ष. किती जाड आहे ते पाहायचं आहे, तेवढ्या वरती जाणीव झाली पाहिजे आम्हाला. जाड जाणीव होत कुंडलिनी वरती आणायची आहे. बघा, जाणीव वाढली का पाहायची, तिची जाडी लक्षात घेत आपण
तिला वरती उचललेला आहे. हे फार महत्वाचं असतं. आपण जशी इच्छा करू त्या प्रमाणात तिची जाणीव होत असते. शुद्ध इच्छा आहे की आम्हाला कुंडलिनीची जाणीव व्हावी आणि परिपूर्ण जाणीव व्हावी, अर्धवट नव्हे. काही करतोय आपण असं नाहीये याच्यामध्ये. कळलं पाहिजे खरोखर टाळूतून आपल्याला चैतन्य जास्तीत जास्त वरती जाणवतं आणि तिची जाडी पण जाणवते. आता उंची तर लक्षात आली आम्हाला, 3 फुटापर्यंत येते, परंतु जाडी तेही कळलं पाहिजे. म्हणून सूक्ष्मामध्ये त्या जाडीकडे लक्ष देतोय आपण, कुंडलिनीच्या. हात आपला लिव्हर वरतीच आहे. आता तिची जाडी आणखी वाढावी किंवा ती कळावी यासाठी काय करायचं? आपला डावा हात श्रीमातांच्याकडे ठेवायचा आहे आणि उजवा हात डाव्या नाभी चक्रावर ठेवायचा आहे. आपण मगाशी इकडे ठेवलं तसंच. उजव्या विशुद्धी चक्राचं जे बोट आहे ते बरगडीला लावायचं शेवटच्या आणि बाकीची 3 बोटं जरा वरच्या दिशेने दाबायची बरगडीच्या आतल्या बाजूला. लक्ष सहस्त्रार आणि त्याच्यावरती म्हणजे कुंडलिनीच्या जाडीकडे लक्ष ठेवतोय आणि तेवढ्याच जाडीनं कुंडलिनीला वरती उचलतोय. म्हणजे जाडी सकट उंची आपल्याला कळली पाहिजे. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. नुसतं लक्ष नाही ठेवत आहे आपण, तर तिच्या जाडी सकट कुंडलिनी वरती वरती येते, इकडे लक्ष पाहिजे. आता ती किती उंच आली ते पण पाहायचं आहे आणि जाडी किती झाली तिची तेही पाहायचं आहे. एकाच वेळेला दोन्ही गोष्टी आपण करायच्या आहेत. नुसतं लक्ष ठेवून बसायचं नाही आहे. म्हणजे कुंडलिनीला उंची पण असते आणि जाडी पण असते हे कळणं आवश्यक आहे आपल्याला. ध्यानाची गहनता ज्यावेळी आम्हाला प्राप्त होत असते त्यावेळेला कुंडलिनीची उंची वाढते, कारण आपण विराटाच्या दिशेने ध्यान करतो, उच्च स्थितीचं. त्यामुळे वरती वरती लक्ष देत असताना उंची वाढत असते. आणि ज्या वेळेला आम्ही चैतन्य दुसऱ्याला देतो आणि दुसरी श्री मातांच्याकडून चैतन्य परत घेत असतो त्यावेळेला आपल्या कुंडलिनीची जाडी वाढत असते. जसं आपण इतर साधकांच्या वरती कार्य करत असतो चैतन्यातून, त्यांची चक्र ठीक करणं, त्यांची कुंडलिनी वर चढवणं, व्हायब्रेशनची अधिकाधिक जाणीव आम्हाला ज्यावेळी होत जाते त्यावेळेला कुंडलिनीची जाडी वाढत असते. म्हणून लक्ष जाडीकडे ठेवायचं. खरोखर आहे का तेवढीच आहे, आमची प्रगती झाली की नाही झाली ही याच्यावर समजतं. म्हणून शस्त्रार मधली व्याप्ती वाढणं गरजेचं आहे. व्याप्ती, जाडी, ब्रह्मरंध्राची व्याप्ती. पूर्वी कसं सुई एवढं जाणवत होतं, त्यानंतर दाभना एवढं जाणवू लागलं, त्यानंतर हाताच्या बोटा एवढं जाणवायला लागलं, का त्याच्यापेक्षा पण जाडीला जास्त असलेली जाणीव होते ते बघायचंय आम्हाला. आणि तेवढी जाणीव घेऊन कुंडलिनी वरती काढतोय आपण. हात आपण नाभीवरतीच ठेवलेला आहे डाव्या. लक्ष मात्र कुंडलिनीवरती केंद्रित केलेलं आहे आपण. बघा किती महत्वाचं आहे ते, की तिची जाणीव होणं आणि तिच्या व्याप्तीसकट जाणीव होणं हे महत्वाचं आहे. आपण नुसताच कुंडलिनी जागृती झाली म्हणतो, अगदी बरोबर आहे, झालेलीच आहे. कुठेतरी आपण कळतं केव्हा वर गार होते एवढंच, त्याच्या पुढे काय. कुंडलिनीला जाडी आणि उंची असते हे आपल्याला माहिती नसतं, बऱ्याच साधकांना माहिती नाही आहे. कारण मूल जन्माला आल्यानंतर ती कितीतरी वर्ष तेवढंच राहतं का? हळूहळू ते वाढलं पण पाहिजे ना. त्याची उंची वाढते, त्याची जाडी वाढते योग्य दिशेनं. त्याला परिपूर्णता कधी येते हे महत्वाचं आहे. म्हणून आपण आपल्यातली कुंडलिनीची जाणीव अगदी परिपूर्ण पद्धतीने घ्यायची. तिची उंची, तिची जाडी, अवा ती किती प्रसन्न आहे हे देखील कळतं.
चैतन्यावरती समजतं. म्हणजे आई किती प्रसन्न आहेत आपल्यावरती. त्यावरती आपलं समाधान, तृप्ती, आनंद अवलंबून असतं. आता आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करतोय आपण. लक्ष शस्त्राच्या वरतीच आहे. जाडी सकट आपल्याला त्याची जाणीव होती की नाही? मग ती वरती घ्यायची आता. बघा, शस्त्राच्या वर. आता ती थंडगार जाणीव होते. पूर्वी कसं जाणवत होतं काहीतरी वर येते बाबा त्या जाडीचं. आता ती थंडगार जाणीव, सूक्ष्मातली जाणीव. सूक्ष्म लक्ष दिलं ना, सूक्ष्मातली जाणीव होते. गार काहीतरी बाहेर पडते. मग ते केवढं बाहेर पडते आपल्याला माहिती झालं. तिची जाडी ती सूक्ष्मामध्ये पकडायची असते. सूक्ष्म लक्ष दिल्यानंतर कळतं तिची जाडी किती, मग उंची किती, कुठपर्यंत वर जाऊ शकतो तो कारंजा चैतन्याचा. 3 फुटापर्यंत गेलाय का ते बघायचं. जाडी सकट का त्याच्याही वर जाते बघायचं. हे फार महत्वाचं असतं त्याच्यामधलं. ही जी जाणीव आहे, ही जाणीव पहाटेच्या वेळेला प्रचंड प्रमाणात असते आणि ही दैवी जाणीव आहे. ही आपली शारीरिक जाणीव नव्हे, ही दैवी आहे, डिव्हाइन आहे. आणि म्हणूनच आपलं लक्ष कुंडलिनीकडे असणं अत्यंत आवश्यक असतं. त्या दैवी शक्तीशी आपण जोडलं जातोय, एकरूप होतोय. तोच खरा आत्म्याचा साक्षात्कार असतो. कळतं आम्हाला किंवा खरोखर कुंडलिनी वर आलेली आहे. चित्त आपलं त्या कुंडलिनीवरती आहे. प्रसन्न होऊन ती कुंडलिनी वर आलेली आहे. उगीच यायची म्हणून नाही आहे, प्रसन्न झालेली आहे आपल्यावर. आणि ती प्रसन्न झाल्यामुळे तिची जाडी वाढलेली आहे आणि त्या जाडी सकट त्यांची उंची आपल्या लक्षात येऊ लागलेली आहे. किती वरती येते. बघा, सहज मध्ये श्री माताजी, आपण साक्षात श्री कुंडलिनी माता आहात. कृपा करून आम्हाला या कुंडलिनीची परिपूर्ण जाणीव करून द्या. परिपूर्णता. या कुंडलिनीची उंची आणि तिची जाडी याची आम्हाला जाणीव करून द्या आणि ती सतत आमच्यामध्ये राहू दे. दिवसागणिक आमची उंची आणि कुंडलिनीची जाडी ही वाढत राहू द्या व आम्हाला त्याचा सदैव आनंद मिळू दे. म्हणजे सहस्त्रार मधली व्याप्ती वाढत जाते, तिची जाणीव होत जाते. हळूहळू वरती जाणीव घेत आपण वरती जातोय. बघा, शिस्तीत वर जाते. 3 फुटापेक्षा पण वर जाते की नाही आता. बघा, 4, 5, 7 फुटापर्यंत सहज मध्ये घेऊन जातोय आपण. चित्त जातं ते, पण जाडी सकट. म्हणजे परत ब्रह्मरंध्रात ते 7 फुटापर्यंत असं लक्ष जातं. कारण जाडी बघायची झाली तर ब्रह्मरंध्रात यावं लागतं आणि त्या जाडी सकट वरती लक्ष देतोय आपण. म्हणजे भेदन करून वर लक्ष, असं त्याचा अर्थ आहे. सर्वसाधारण किती मिलीमीटर, किती सेंटीमीटर तिची जाडी आहे ते कळतं. केसा एवढी होती ती दाबणा एवढी झाली, दाबणा एवढी होती ती हाताच्या बोटा एवढी झाली. तशी झाली का त्याच्यापेक्षा पण जाड झाली ती पाहतोय आपण. आणि तिची उंची बघा, हे महत्वाचं आहे. म्हणजे तेवढी जाणीव, त्याच्या व्याप्तीची जाणीव झाली की त्याचा आनंद आणि अवर्णनीय आनंद असतो तिचा.
तेवढी कुंडलिनी वर यायला लागली तर कुंडलिनीचे धागे जास्तीत जास्त वर येतात, म्हणून तिची जाडी वाढते. उगीच जाडी नाही वाढत. धागे वरती कधी येतात? ज्यावेळी आम्ही कार्यान्वित होतो सहजयोगामध्ये, त्याच वेळेला कुंडलिनीचे धागे जास्तीत जास्त वर येऊ लागतात. कुंडलिनीला 108 धागे असतात. जसं आपण कार्यान्वित जास्त होतो सहजयोगामध्ये, व्हायब्रेशन्स लोकांना जास्त देतो, साधकांना त्यांच्या चक्रावरती कार्य करतो, त्यांना हृदयापासून सहयोग सांगतो, त्यावेळेला कुंडलिनी प्रसन्न होऊन जास्तीत जास्त धागे वरती वरती येत असतात. आणि ह्या जास्त धाग्यामुळे आपली सहस्त्रारची व्याप्ती वाढत असते. आणि ही व्याप्ती वाढली की कुंडलिनीची जाडी वाढते. असं तिचं गणित आहे. लक्ष वरती 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 नेऊया. आता बघा, त्या जाडी सकट वर वर घेऊन जायचं आहे तिला. एकरूपता, तिच्याशी आपण आता एकरूप झालोय. तर कुंडलिनी वर 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 घेऊन जायची. इमॅजिन नाही, पण खरोखर ती वर जाते, कळतं. आता साप आहे किंवा नाग आहे, आता ती हलत हलत वर जाणार नागमोडी आकारानं, म्हणजे ती हालचाल कळते ना तिची. उंची वाढली तर तिची हालचाल का कळू नये, अशा प्रकारची जाणीव आहे. म्हणून नागाचे पिले कुंकुमी नाहाले म्हटले ज्ञानदेवानी. आणि ती सरळ नाही, आऊट मोटकी वळण करत वर येते. म्हणजे काय, एकदा डावीकडे जाते, एकदा उजवीकडे जाते, आऊट मोटकी, सरपट नाही. सरपणी आहे ती, सरपटतच वर येणार ना. त्या पद्धतीने तिचं जी काही जाणीव आहे ती होत जाते, म्हणून वर्णन केले तसं. आणि तशा प्रकारे ती वर येते. हे समजण्यासाठी आपल्याला आपण काय करतो, फक्त वरती लक्ष ठेवतो, संपलं. बाकीचं काही आपल्या लक्षात येत नाही की खरोखर कुंडलिनी कशा प्रकारे वर येते, कशी वर जाते, तिची जाडी काय आहे, तिची उंची काय झाली. आता स्वतःकडे पण कधी पाहिलं पाहिजे ना कुंडलिनीकडं. आता काय म्हणतात की कुंडलिनीकडे लक्ष पाहिजे. बरोबर आहे, कुंडलिनीकडे लक्ष आहे, पण आपण नुसताच लक्ष देतो. कुंडलिनीकडे लक्ष देणं म्हणजे काय, एखादं लहान मुलं आहे, आपल्यापेक्षा एखादं समजा लहान भाऊ आहे किंवा बहीण आहे, तर आई काय सांगते, तिच्याकडे जरा लक्ष दे. मग आपण नुसताच तिच्याकडे बघत बसतो का? तसं तिची वाढ होण्यासाठी तिला खाऊ पिऊ घालतो, तिच्याकडे लक्ष देतो, तिला आधार देतो. तशातला प्रकार असतो हा. श्री माताजी म्हणतात की कुंडलिनीकडे लक्ष द्या, म्हणजे आपण त्या कुंडलिनीकडे, म्हणजे शुद्ध इच्छेकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या शुद्ध इच्छा काय आहे आपली, तिकडे पाहिजे लक्ष. आपलं लक्ष भौतिकतेकडे जास्त असतं, ते काढून घेऊन आपण या कुंडलिनीकडे लक्ष देणं आवश्यक असतं. म्हणून माताजी म्हणतात कुंडलिनीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तिची उंची किती वाढली, तिची जाडी किती झाली, आपण तिला काय खाद्य दिलं, महत्वाचं आहे ना. कुंडलिनीचं काय खाद्य आहे माहिती आहे आपल्याला. तिला समाधान मिळालं पाहिजे, करुणा, प्रेम, दया, ही तिचे गुण आहेत, हे तिचं खाद्य आहे म्हणा. कुंडलिनीचं खाद्य आहे ते. शुद्ध इच्छा, शुद्ध इच्छेचं खाद्य काय, शुद्ध इच्छा काय, की करुणा आहे, दया आहे, प्रेम आहे दुसऱ्या प्रती, ती देणं. जसं कुंडलिनी आई स्वरूपात आहे, तर आई काय करते, देणं, सतत ती देत असते मुलाला. तसे ही कुंडलिनी जास्तीत जास्त उंची आणि जाडी वाढण्यासाठी आपण दिलं पाहिजेत व्हायब्रेशन्स, चैतन्य दिलं पाहिजे, व्हायब्रेशन्स इतरांना दिल्या पाहिजेत, त्यांची चक्र ठीक केली पाहिजे. जसं आई एखाद्या मुलाकडे लक्ष देते ना, अगदी बारीक पालन पोषण म्हणतो ना त्याचं, तसं पालन पोषण करता आलं पाहिजे. त्याच वेळेला कुंडलिनी आपली जास्तीत जास्त उच्च स्थितीला जाते, तिची जाडी पण वाढलेली आपल्या लक्षात येते. म्हणून म्हटलं जातं की कुंडलिनीकडे लक्ष द्या, ते अशा प्रकारे. हे कळणं आवश्यक आहे आपल्याला. हळूहळू हळू आपण ही कुंडलिनी वरच्या दिशेने घेऊन जातोय, आकाश तत्वाच्या दिशेने.
वरती वरती घेऊन जाते, पण जाडी सोडायची नाही. जाडी किती आहे त्याच्या सकट वर गेलं पाहिजे. नुसताच वरती न्यायचं नाही आहे. बघा हे किती महत्वाचं आहे की जाडी सकट, म्हणजे परत ब्रह्मरंध्रामध्ये कळलं पाहिजे की एवढी जाड आहे. मग परत तिला वरती वरती घेऊन आपण आकाश तत्वात जातोय. परत काही वेळेला जाडी विसरली जाईल, कदाचित विस्मरण होईल. परत खाली येऊन तिची जाडी पाहतोय, परत वरती लक्ष. असं थोडा वेळ करायला लागतं. तिला धारणा म्हणतोय आम्ही. धारणा, ध्यान धारणा. वरती वरती घेऊन जातोय आता तिला. बघा तिच्या जाडी सकट आकाश तत्वापर्यंत जातो का हे पाहायचं आहे. किती उच्च स्थितीला जातो, किती उंचीवरती जातो, तिकडं लक्ष आहे, कुंडलिनीकडं. या देहाच्या पलीकडे ती जाऊ शकते. म्हणजे देहातीत म्हटलेलं आहे गणेश अथर्व शीर्षामध्ये. या देहातीत आहे, गुणातीत आहे, धर्मातीत आहे आणि कालातीत आहे. काळ वेळचं भान आपलं निघून जातं, लक्ष जात नाही तिकडे, वेळेकडं. तसं धर्मातीत, सर्व धर्मांच्या पलीकडे आहे ती. तिला काही सुद्धा नाही. तिला फक्त भक्ती केलेलं आवडतं, भक्ती गम्य आहे ती. धर्म केलेलं, तिचं आचरण केलेलं तिला काही कळत नाही, लक्षात येत नाही तिच्या. म्हणून धर्माच्याही पलीकडे, धर्मातीत. गुणातीत, 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम. या 3 गुणांच्याही पलीकडे आहे ती. म्हणजे आपण म्हणतो की आपण सात्विक असायला पाहिजे, राजसिक आणि तामसिक गोष्टी सोडल्या, सात्विक असायला पाहिजे. पण त्याच्याही पलीकडे ती आहे. तिला गुणातीत म्हणतो. ती गुणांच्या पलीकडे, 3 गुणांच्या पलीकडे आहे ती. धर्मातीत, गुणातीत, कालातीत अशी ती कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती आकाश तत्वात तिथं घेऊन जायचे. तिला जोडलं जायचंय ना वरच्या दिशेनं. बघा तिची जास्तीत जास्त जाणीव आपल्याला वरच्या दिशेनं होईल. जाणवतं वरती 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 जाते, बरं वाटतं, समाधान, एक प्रकारची शांती मिळते आपल्याला. त्या स्थितीला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं शांती सापडते, समाधान मिळतं, आनंद होतो. असंच जोडलं जावं असं वाटतं, सतत या स्थितीमध्ये राहावं असं आपल्याला वाटतं. आणि हेच सत्य आहे. उच्च स्थितीला जाणं म्हणजे हेच. ही पूर्ण अवस्था येते. म्हणजे ही जी कुंडलिनी आहे ती सदाशिवांच्या चरणापर्यंत आपल्याला घेऊन जाते. सदाशिव म्हणजे काय? जे कायम चैतन्यामध्ये स्थित आहेत, जे कायम त्या परमानंदात रंगून गेलेले आहेत, त्या सदाशिवांच्या जवळ आम्ही जातो. म्हणजे आमची स्थिती तशीच होते ना त्यांच्याशी जोडलं गेल्यावर. ते जसे आहेत तसंच आपण होतो. म्हणजे आमच्या पण डोक्यातून गंगा आल्यासारखं आपल्याला जाणवतं कधी कधी, त्या सदाशिवांच्या सारखं, त्या परमपिता परमात्म्यासारखं. ते जसे आहेत तसंच आम्ही होतो. त्यांचे जे गुण आहेत तेच आमच्यात उतरतात. ह्यालाच जोडणं म्हटलेलं आहे, की जुळवणं. जुळवलं गेलो आम्ही, जोडलं गेलो. आईनं आपल्याला त्या पित्याचं दर्शन घडवलं, त्यांची भेट घालून दिली, आमची पित्याची ओळख करून दिली. ती स्थिती, तो आनंद, तो परमानंद किती महत्वाचा आहे. त्या स्थितीपर्यंत, त्या उंचीपर्यंत आम्ही जातो, त्याचा आनंद प्राप्त करतो. शिवानंद, परमानंद, ब्रह्मानंद, वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. परंतु हे म्हणून होत नाही, तर प्रत्यक्ष आपल्याला त्याची जाणीव होणं गरजेचं असतं. वरतीच लक्ष आहे आपलं, आकाश तत्वापर्यंत गेलोय आपण, इथं स्थित होतोय.
त्याच्याही वरती जाऊ शकते कुंडलिनी. परंतु तिची जाडी पण वाढली पाहिजे ना एकसारखी, म्हणजे त्याच्याही वर जाता येतं. स्थिर व्हायचं आहे आपल्याला तिथे. सहजमध्ये वरती लक्ष आहे. तिच्याशी जोडलो गेलोय आपण, पूर्णपणे जोडलो जातो. तिचा आनंद घेतोय आपण. निरानंद. अगदी तो गारवा आहे, तो चैतन्याचा गारवा कळला पाहिजे. किती सूक्ष्मता आहे. नुसतंच आपण बसतो तसं न बसता अशा पद्धतीने जर रोज लक्ष केंद्रित केलं तर आपल्यात पूर्णपणे त्याची जाणीव होऊ शकते. परिपूर्णता येते ध्यानामध्ये. आणि हे पहाटेच्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीने होतं. म्हणून आपण पहाटे बसतो सतर्कतेनं. एक 5 मिनिटं आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून बसूया. 5 मिनिट फक्त पूर्ण जोडलं जावं, काही सगळं विस्मरण होऊन फक्त कुंडलिनी आणि आपण इकडंच लक्ष केंद्रित करूया. बाकी कुठेही आपलं लक्ष नाही, फक्त कुंडलिनी आणि आपण. 5 मिनिटं आपल्याला बसायचे आहेत फक्त. परिपूर्ण जोडलं जात.
लक्ष कुंडलिनीवरती आहे आपलं. संगीत, म्युझिक, त्यामुळं काय होतं, कुंडलिनी डोलू लागते. जसं नाग डोलतो ना, बासरी हे वाजवल्यानंतर पुंगी, गारुडी जसं वाजवतो तसं ती कुंडलिनी, जसं नाग डोलतो तसं आपण म्युझिक ऐकल्यानंतर, शास्त्रीय संगीत, तर आपली कुंडलिनी देखील उच्च स्थितीला जाते आणि डोलू लागते. म्हणजे तिचं जे डोलणं आहे ना, ते कळलं पाहिजे आम्हाला, त्यासाठी ते ऐकायचं असतं. स्पंद, ज्याला स्पंद, स्पंदमुळे कुंडलिनीला कळतं, किंवा नागाला कान नसतात, परंतु स्पंदाद्वारे समजतं की कोणीतरी येत आहे आपल्याकडे, कोणी काहीतरी वाजवते. आणि त्या नाद ब्रह्मामुळे, ध्वनीमुळे, नाद ध्वनी जो असतो ना, त्या ध्वनीमुळे त्याला कळते की बाबा कोणीतरी काहीतरी वाजवते. ही जी काय जाणीव आहे, तीच जाणीव आपल्या कुंडलिनीला पण असते. म्हणून ती कुंडलिनी आहे. नाग आहे ती, नागिन आहे, सर्पिणी आहे. हे समजणं आपल्याला आवश्यक असतं. यामध्ये नाद ब्रह्म, म्हणून कुंडलिनीला नाद ब्रह्मच कळतो फक्त, बाकी काही समजत नाही. ती जाणीव, ती फिलिंग, त्या लहरी आपल्याला कळणं आवश्यक आहे. त्या चैतन्य लहरी, म्हणून म्हटलं ना, चैतन्य लहरी आहेत त्या, त्याचं स्पंदन, स्फुरण, ते कळणं आवश्यक असतं. आणि लक्ष कुंडलिनीकडे असलं की ती मग कळतं. लक्ष वरती आहे आता आपलं, तिच्या जाडी सकट वरती लक्ष केंद्रित केलंय आपण. आता हळूहळू आपण डोळे उघडायचे आणि श्रीमातांना पाहायचं आहे. लक्ष तसंच असू दे, फक्त डोळे उघडायचे. बघतोय आपण श्रीमातांना, आणि लक्ष जे आहे त्या कुंडलिनीवरती आहे. शस्त्रारमधून तिच्या जाडी सकट जी वर आलेली आहे, त्या कुंडलिनीकडे आहे. आणि हाताच्या बोटांच्या वरती पण आहे. सहजमध्ये लक्ष केंद्रित केलं आपण. ही जी काय जोडणं आहे, जुळवणं आहे, जे काय स्पंद आहे, त्याच्यावरती अधिकाधिक लक्ष देणं गरजेचं असतं, स्पंदाकडं. म्हणून जेवढं आपण स्थिर बसू, तेवढा स्पंद म्हणजे काय तो कळतो, कुंडलिनीचा नाद ब्रह्म तो समजतो. त्या लहरी समजणं आवश्यक आहे. बघतोय आपण माताईना, लक्ष वरतीच आहे. सहजमध्ये वर लक्ष गेलं की जाणवतं, डोळे उघडे ठेवून देखील जाणवतं की आपण खरोखर पोहोचलोय, वर जोडलं गेलोय, हे कळतं. ही सतत 24 तास स्थिती ठेवायची आपली. अशाच पद्धतीनं डोळे उघडे ठेवून आपण वरती लक्ष ठेवू शकतो दिवसभर. ही स्थिती प्राप्त करायची असते. म्हणजे कुंडलिनी आपली कायम 24 तास शस्त्राच्या वरती, ती अशा पद्धतीनं पाहिजे, ही कायम जोडलेल्या अवस्थेत, त्यालाच योग म्हणतो. आणि तो सहज झाला पाहिजे, म्हणून सहज योग. आता आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतोय आपण. शिस्तीत शिस्तीत वर चढवायची. लक्ष कुंडलिनी वरती आहे, म्हणजे तिचे धागे वरती येतात आपल्या हाताबरोबर. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत शिस्तीत वर उचलतोय. लक्ष कुंडलिनीकडे ठेवत ठेवत हात वरती नेतोय, उचलतोय तिला. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला परत वरती उचलतोय, हळू हळू हळू.
3 गाठी मारतोय. म्हणजे ती कायम शस्त्रावर राहावी म्हणून आपण शस्त्राच्या वरती गाठी मारतो. श्रीमातांच्या कृपेत. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. परत उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष आता कवचाकडे द्यायचं. म्हणजे आपल्या भोवती जे कवच आपण तयार करतोय ते किती महत्वाचं आहे. हे चैतन्याचं कवच, हे शिव कवच, हे देवी कवच. आपल्यातलं चैतन्य वाढलं तर हे कवच मजबूत होतं. चैतन्यानंच होत असतं ना हे कवच. म्हणून व्हायब्रेशन्स आपण शोषून घेत असतो. लक्ष कवचाकडे आहे, आपल्या भोवतानी तयार होणार आहे. म्हणून या कवचामध्ये आपण सुरक्षित राहायचं आहे, संरक्षित राहायचं आहे. आज आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरतीच ठेवायचा प्रयत्न करूया आणि लक्ष आपल्या कवचाकडे पण देऊया. जय श्री माताजी.